आजच्या निरूपणाची सुरुवात करताना पुन्हा काढण्याचे मान्य जितेंद्र जोशी हे विवेकींचा शपथविधी सत्कार करते. शाल आणि पुष्पहार. शाल आणि नाना पुराण निगमा गम सम्मतं यत् रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि स्वान्तसुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंध मतिमंजुल मातनोति. माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने. सिय राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी. पवन तनय तुम एक आधारा कथा कहूँ मति अनुसारा. बोलिए सियावर रामचंद्र की. स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. श्री रामचरित मानस भक्ती, विज्ञान, तंत्रज्ञान, तंत्रशास्त्र या अर्थाने, टेक्नॉलॉजी या अर्थाने, अशा अनेक विषयांना स्पर्श करणारं आणि जितकी रामायण, जितकी रामकथा उपलब्ध आहे त्या सगळ्याचं सार असणार एक अपूर्व असं महाकाव्य आहे. भाषा निबंध मतिमंजुल मातनोति. अतिशय रमणीय, सुंदर, सुखकर अशा पद्धतीनं मी रघुनाथाची ही गाथा गातो आहे असं बाबा गोस्वामी तुलसीदास म्हणतात. आणि ही गाथा मी कशासाठी गातो आहे? मला कुठल्या पुरस्काराची गरज नाही. मला लोकांनी कवी म्हणावं, महाकवी म्हणावं अशी पण माझी अपेक्षा नाही. माझी एकच इच्छा आहे की मी हे सगळं का करतो आहे तर स्वांत सुखाय. मी स्वांत सुखाय करतोय. आणि स्वांत सुखायचा आपण सगळेजण जो अर्थ घेतो स्वतःच्या सुखासाठी, तर छानच आहे तो अर्थ. भगवंताचं भजन यासाठी करायचं आहे की भगवंत माझ्या समोर येऊन उभं राहायला पाहिजे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग.
यात मला विलक्षण आनंद आहे. पण एवढाच जर स्वांत सुखायाचा अर्थ घेतला तर आपल्या मनामध्ये एक विचार येऊ शकतो, कारण का आपण शिकलो आहोत, शहाणे झालो नसलो तरी शिकलो आहोत. मग स्वतःच्या सुखासाठी की नाही हे सगळं. तर संत जेव्हा एखादा शब्द वापरतात तेव्हा तो अक्षराचा गुंता नसतो नुसता. त्या शब्दामागे अर्थाचं एक अथांग आकाश असतं. स्वांत सुखाय म्हणजे माझ्या सुखासाठी नाही, स्वचा जिथे अंत होतो असं सुख, म्हणजे मी पणच विसरून जातो आणि ज्याचं मी पण संपलेलं आहे त्याच्या मनामध्ये समर्पणाचा भाव येतो, त्याच्या मनामध्ये शरणागती येते, त्याच्या मनामध्येच प्रेम स्नेह निर्माण होतं. आणि परमेश्वराला आपलंसं करण्यासाठी परमेश्वराला दुसरं कोणतंच प्रलोभन दाखवू शकत नाही आपण. परमेश्वर इतकंच म्हणतो की मी नावाचा तुझा हा जो बिंदू आहे तो विराट नावाच्या सिंधूमध्ये विसर्जित करून टाक, म्हणजे तू आणि मी द्वैतच संपेल, भेदच संपेल. तू आणि मी एकरूप हो. मग या एकरूप होण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक मार्ग आहेत ज्याची काल आपण चर्चा केली. पण त्यातला सर्व सुलभ तुमच्या माझ्यासारख्या प्रापंचिकांना श्वासा इतक्या सहजतेने, आता हे सुद्धा स्वतःला बरं वाटावं म्हणूनच म्हणायचं, आपण श्वासही नीट घेऊ शकत नाही, किंबहुना आपण श्वास घेतो आहोत हे इतरांचं दुर्दैवच आहे असं वाटावं अशी स्थिती आहे. पण माझ्या मनामध्ये परमेश्वराविषयी अपार सख्यभाव असेल, स्नेह असेल, मैत्रीचा भाव असेल तर परमेश्वर मला सहज उपलब्ध आहे. खरं म्हणजे तो कधीच अनुपलब्ध नसतो, तो असतोच, हृदयी स्वयंभची असे. पण तो माझा आहे आणि मी त्याचा आहे हे कळण्यासाठी दुसरा कोणताही साधन मार्ग नाहीये. प्रेम करणं. कसं प्रेम करणं? यथा ब्रजगोपिका नाम, गोकुळातल्या गवळणींसारखं प्रेम करता आलं पाहिजे. कसलीच अपेक्षा नाही, कसली इच्छा नाही, काही मला नको आहे तुझ्याकडून. पण तू जेव्हा सकाळी छोटे छोटे बछडे घेऊन वनामध्ये जायला लागतोस आणि मुरली वाजवत तू निघतोस ना, तेव्हा त्या रूपाकडे बघत असताना मला जो काही आनंद होतो आहे, त्या आनंदाच्या मुळाशी एक भाव आहे की कन्हैया माझा आहे, मी कन्हैयाची आहे, दुसरं काही नको आहे मला. प्रपंचातलं काय देशील तू? आणि प्रपंचातलं द्यायचं तर नवरा आहे, तुझी गरज काय? पण तू जे काही देतो आहेस ना त्याला तोड नाही. तू काय दिलंस? प्रेम दिलं, फक्त प्रेम दिलं. आणि मग असं प्रेम, अशी मैत्री, असा स्नेह हा केवळ भावनेच्या पुरताच आविष्काराचा विषय आहे अशातला भाग नाही. भगवान श्रीकृष्ण जेव्हा गीतेमध्ये संपूर्ण वेद रहस्य सांगतात तेव्हा आपल्याला अध्यात्माचा अर्थ ते सांगताना हेच म्हणतात, मैत्र करुणैवच. तू माझ्याशी मैत्री कर, तुझ्या मनात मित्रभाव असू दे, तू मला घाबरू नको. नवस, सायास, गंडे, दोरे, तावीज हे कशाची गरज नाहीये. तू माझ्या नामाची कंठी एकदा गळ्यात घातली आहेस ना, बाकी काही नको आहे मला. मैत्र, त्यामुळे करुणा निर्माण होईल, प्रेम निर्माण होईल. आणि मग माऊली जेव्हा बोलते तेव्हा भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे असंच म्हणते. दुसरा कुठलाही उपचार नको आहे. निषाद या मैत्रीचं, विशुद्ध मैत्रीचं, निरपेक्ष मैत्रीचं इतकं श्रेष्ठ उदाहरण आहे की गोपींनंतर जर कोणाची आठवण करावी तर निषादराज गुहाची आठवण करावी. मैत्री, मैत्री. आणि त्या मैत्रीचा परिणाम केवढा आहे तर साक्षात परमेश्वर, परमात्मा, रघुनाथजी सगळ्यांना छातीवर हात ठेवून सांगतायत की हो, हा माझा सखा आहे, आत्मसखा आहे. किती किती मोठी पदवी आहे ही, दुसरी कुठलीच पदवी नाही. हभप वगैरे सगळं
ते पोस्टरवर छान दिसतं आपल्याला, आपल्या मागे काहीतरी असं लावलंय. पण आत्मसखा भगवंताचा ही उपाधी देण्याचं धाडस अजून कोणी केलं नाही. इतके योगी, इतके जपी, इतके तपी झाले, पण कोणी स्वतःला आत्मसखा नाही म्हटला. निषादाला तो अधिकार प्राप्त झाला. एक मार्ग आहे, मैत्रिणी मी भगवंताचा होऊ शकतो, भगवंताला मी मैत्रिणी बांधू शकतो. एरवी मधुमंगलच्या गरीब घरातून आलेलं वास येणार शिळ ताक कन्हैयाला कसं द्यावं असा प्रश्न त्याला पडला. पहिल्यांदाच त्याने काहीतरी मागितलं आणि आपल्या घरात तर काहीच नाही. आणि परमेश्वर आपली परीक्षा बघतो ना, तेव्हा हेच बघतो की आपल्याला जाणीव करून देतो की ज्या घराला मी इतकं मानून राहिलोय त्या घरात काहीच नाहीये जे त्याला मी देऊ शकेन. मग मी का सांभाळतोय? पण तरी ताक दिलं आईने आणि म्हणे की जा बेटा, ये कन्हैया को दे दे. तर मधुमंगल निघाल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की ये छाछ तो बासी है, खट्टा है, बू आती है इससे, मैं कैसे दे दूं? वो तो दिल लगी उड़ाएगा और मजाक बनाएगा मेरा, म्हणून तो प्यायला लागला. आणि कन्हैयाने जेव्हा बघितलं की माझ्यासाठी मावशीने दिलेलं ताक हाच पितोय, तेव्हा पळत गेलेत ते. शेवटचा घोट आहे आणि ताकाचा ओघळ मधुमंगलच्या ओठावरून खाली येतोय हनवटीकडे, आणि कृष्णाने जाऊन त्याला पकडलंय आणि जिभेने चाटलंय. तू सगळं द्यायला आलायस ना, मग तुझं उष्ट माष्ट खरकट काही असो, शिळ पाक, मला प्रिय आहे रे ते, कारण तर तू सर्वस्व देतोय. ज्यांच्याकडे खूप आहे त्यांनी 101 रुपयाची पावती करण्यात काय गंमत आहे? पण काहीच नाही आणि सगळं द्यायला निघालाय. मैत्रिणी भगवंताला आपलं करता येतं, सेवेनी करता येतं. सेवा अहंकार ठेवून सेवा नाही करता येत. मी आणि सेवा करतोय असं होऊ शकत नाही. सेवा तर मी विसरून जायची गोष्ट आहे, आणि खरी सेवा तर मी विसरणं इतकीच आहे. ज्यांनी मी विसरलं त्याची सेवा सफल व्हायला लागते. आणि मग अशी सेवा करण्याचा अधिकार लौकिक ज्ञानाने प्राप्त होत नाही. किंबहुना लौकिक ज्ञानाने एक वेगळाच अहंकार निर्माण होतो. मग आपण सेवा करतानाही फोटो काढून घेतो, गरीबाच्या मुलांना गणवेश देतो ना, तर फोटो काढला जातो. गणवेशाच्या 5 पट खर्च फोटोग्राफरसाठी. अशी नसते सेवा. मी सेवा केली आहे याचं मलाही भान राहता कामा नये. असा जेव्हा सेवा समर्पण आणि स्नेहातून भक्ताला अधिकार प्राप्त होतो तेव्हा त्याची शक्ती किती वाढते याचं उदाहरण आहे केवळ निषादाच्या जातीचाच आहे. पण सेवेने तो काय काय करायला लावतो आहे रघुनाथाला. आपण कल्पना करायला लागल्यावर असं लक्षात येतं की आपण कशात अडकून पडलो, कशाची खटपट करतो आहे. बस सेवा तर करायची. आणि ही सेवा करत असताना सगळं माझं मी पण गळून गेलं पाहिजे. कसलाही अहंकार नको, कसलीही ईशणा नको. बस मी सेवा करतोय, तुलाही कळू नये मी सेवा करतोय, मला तर कळूच नाही, इतकी सेवा. आणि मग त्या एका अशिक्षित, अडाणी, गरीब, आणखी काय काय म्हणायचंय ते म्हणू आपण, अशा केवटाला सेवेतून जो हक्क प्राप्त झाला त्याची कथा बाबा गोस्वामी तुलसीदास सांगतात. तमसा ओलांडून रघुनाथ सरकार शृंगवेरपूरला आले. शृंगवेरपूरला एका वटवृक्षाखाली तृणशय्येवरती विश्रांती घेत आहे. निषादाला वाईट वाटतंय, त्याचे डोळे भरून येत आहेत. चंदनाच्या शय्येवरती, हिरे मोती माणिक जडलेल्या शय्येवरती, दास दासी पंखा हलवतायत अशा शय्येवरती जो रोज विश्राम करतो, आणि जी जगज्जननी जानकी माता ती तर ऐश्वर्यच आहे स्वतः, त्यांना तृणशय्येवर झोपावं लागलं याचं दुःख निषादाला होत आहे. आणि त्या निषादाला लक्ष्मणजी समजावून सांगतायत
की अरे तू वाईट वाटून घेऊ नको, माझे दादा हे काही नुसते जीव नाही आहेत, ते शरीरामध्ये आपल्यासारखे दिसत आहेत पण ते साक्षात ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म असल्यामुळं ही मानुषी लीला आहे, मनुष्याचा त्यांनी अवतार घेतलाय, त्यातली ही लीला आहे, त्यामुळं ते त्याचा आनंद घेत आहे, तू काळजी करू नको. पण तरीही प्रेम आहे. आणि ही या दोघांची चर्चा चालली आहे. तर रात्रीच्या वेळी रक्षणासाठी उभे असलेले जे सगळे निषाद गण आहे, त्यात एक व्यक्ती, एक गृहस्थ बाजूला उभा आहे की ज्याला ऐकू येत आहे हे दोघे काय बोलताय, आणि तो आहे केवट. केवट खरं ही तर व्यावसायिक उपाधी आहे. केवट म्हणजे नावाडी, मल्हार, कोळी. आणि तो ऐकतोय आणि तो असं म्हणतोय की अरे, ज्यांना बघितल्यानंतर इतकं तीव्र आकर्षण आपल्या मनामध्ये निर्माण झालं, ते रघुनाथ सरकार मनुष्य नाही आहेत, ते ब्रह्म आहे. आणि त्यामुळेच आपल्या मनामध्ये इतकं प्रेम निर्माण झालं. खरं तर केवटाच्या मनात असंही आलं असेल की आपण किस झाड की पत्ती. विदेही अवस्थेतल्या जनकांना असं वाटलं आणि ते विश्वामित्रांना म्हणाले की गुरुदेव, एक ब्रह्माशिवाय मला कशाचंही आकर्षण वाटत नाही, पण हे दोन राजकुमार कोण आहेत तुमच्या बरोबर, आणि त्यातला हा नीलवर्ण जो मेघश्याम आहे तो मुलगा कोण आहे? ब्रह्माला सोडून माझं मन त्याच्याकडे का धावतंय? विदेही जनकाची ही अवस्था झाली. हे सांगण्याचा हेतू असा की भक्तीच्या स्तरांमध्ये आपण कुठे आहोत नेमके, आपल्याला काय आवडतं भक्तीतलं? असं कधी झालंय का की सगळ्याचं विस्मरण झालं आणि बस त्याच्याकडे चित्त चाललंय? केवटाने हे ऐकलं आणि त्यांनी आपल्या नेत्याला बोलवलं, निषादाला बोलवलं, गुहाला, आणि म्हणाले की सरकार, मेरी एक अर्जी है. ते म्हणाले की बोल बेटा, क्या चाहिए? तो म्हणे कल सुबह है ना, जब राम जी गंगा पार जाएंगे तो बाकी सब मल्लाहों को बता देना कि किसी घाट पर ना आए. बघा काय गुह विचारतात, असं का रे? तर तो म्हणतो की नाही, मला सेवा करायची आहे आणि माझ्या सेवेमध्ये प्राथमिक अवस्था आहे भक्ताची, मला दुसऱ्या कोणाला सहभागी नाही करून घ्यायचं. मी गुह म्हणतात की मागूनही काय मागितलं, ए फॉर्म मागितला नाही, इतकंच तर मागितलं की सेवा करायची. ते म्हणाले ठीक आहे, मी सगळ्यांना सांगेन. आणि दुसऱ्या दिवशी कोणीही गंगा घाटावर नाही, एकाही घाटावर कोणी नाही. आणि केवटाने आणखीन एक विचार केला, मी जर याच किनाऱ्यावरती नाव घेऊन उभं राहील तर राम, लक्ष्मण, जानकी गुहासह नावेत येऊन बसतील, तर मला पलीकडे न्यावंच लागेल. त्यांना उतरा थोडंच म्हणू शकतो मी. सेवेमधला पहिला भाव स्वार्थाचा असू शकतो, काही बिघडत नाही, पण त्यातून पुढे जायचं आहे. केवट शिकवतोय आपल्याला. म्हणून तो काय करतो, मझधार मध्ये नेऊन ठेवतो, गंगेच्या अगदी मध्यावरती नाव उभी करतो. सगळेजण किनाऱ्यावरती येत आहेत. श्रीराम गंगेला नमस्कार करतात आणि त्यांना दिसतं की एक नाव नदीच्या बरोबर मध्य प्रवाहात आहे. ते हाक मारतात, केवट यहां आना, केवट यहां आना. केवट लक्ष देत नाही. आहे का आपली हिंमत? देवानी बोलवावं आणि आपण जाऊ नये. आपण जायला उत्सुक नसतो, पण जेव्हा त्याला बोलवायचं असतं, नाही गेलो तर उचलून नेतो. त्या जाण्यात काही अर्थ नाही. केवट बघत असते. लक्ष्मण जरा गम मिजाज आहे. ते म्हणतात की प्रभू, हे तुम्ही सोडून द्या, तुम्हाला ही मॅनेजमेंट जमणार नाही. मी बोलवतो, मी त्याला बरोबर ठिकाणावर आणतो. राम म्हणतात की तू थोडं शांत राहा, माझ्या भक्ताला तू नको ठिकाणावर आणू, काय करायचंय ते मी बघतो. तो म्हणतो की तुमची ही मॅनेजमेंट आहे ना, इतकं असं लीनतेने हाक मारणं, येतो का भैया, येशील का, वेळ आहे का, अशी अजीजी करणं, ऐकणारे लोक नाही आहेत हे. यांना दटावावंच लागेल. माझ्याकडचं धनुष्यबाण काय शोभेचं आहे? राम म्हणतात की अनुज, तू थोडं शांत राहा, मी करतो व्यवस्थापन.
तेच आणखीन थोडं नदीच्या जवळ जातात आणि भैया केवट सुन रहे हो ना, यहां आओ तो, येत नाही. आणि मग मोठ्या प्रयासानं तो जेव्हा येतो तेव्हा त्याच्या भक्तीची दुसरी पायरी असते. राम त्याला म्हणतात की अरे आम्हाला पलीकडे जायचं आहे, गंगा पार करायची आहे, तू घेऊन जाशील ना, तू आम्हाला घेऊन जा ना. आता इतकी अजिजी काल ज्यांच्याविषयी आपण ऐकलं की ते ब्रह्मा आहेत, ते करतायत, तेव्हा तर केवटाची खात्री झाली की हे माणूस नाहीच आहेत, हे ब्रह्माच आहे. त्याशिवाय इतकी विनम्रता कशी आहे? काय सांगतोय? जेव्हा विनम्रता येते ना तेव्हा आपण ब्रह्म व्हायला लागतो, आणि जेव्हा अहंकार निर्माण व्हायला लागतो तेव्हा माणूस होतो, आणि अहंकारही चरम अवस्थेत जातो तेव्हा जनावर होतो आपण. आपली यात्रा कुठे जायची? आणि मग केवट किनाऱ्यावरती आल्यानंतर श्रीराम म्हणतात की आम्हाला पलीकडे सोड, आम्हाला गंगा पार करायची आहे, पुढे वनवासात जायचं आहे. बाबा गोस्वामी तुलसीदास असं म्हणतात की आता केवटाच्या मनामध्ये दुसरा भाव निर्माण होतो आहे. राम नाव मागतायत आणि केवट देत नाहीये. मागी नावन केवटू माना. अजिजी करून श्रीरामांनी केवटाला नाव मागितली, पण केवट काही मानायला तयार नाही. मागी नावन केवटू आना, का नाही येत? कहही तुम्हार मरमू मैं जाना. बायको उभी आहे, भाऊ उभा आहे, मित्र उभा आहे, आणि एक नावाडी परमेश्वराला म्हणतोय तू किती हाक मार, मी येणार नाही, मी तुला नाव देणार नाही, तुझं सिक्रेट मला माहिती आहे. आता ही मोठी पोझिशन डॅम करणारी गोष्ट आहे की आपल्या पत्नी समोर, भावासमोर कोणीतरी एक परका माणूस म्हणतोय की तुझं मर्म मी जाणतो. लक्ष्मणाला पुन्हा राग येतो. लक्ष्मण म्हणतो की आता तरी मला परवानगी द्या. ते म्हणतात की नाही, तुझा MBA अभ्यास तुझ्यापाशी राहू दे, मला माहिती आहे काय करायचं. त्यांना असं वाटायला लागतं की माझं मर्म याला कळालंय. म्हणजे काय आहे? कोणतं मर्म कळालंय? केवटाच्या मनामध्ये आता भाव काय आहे? तर मला कळालंय की तुम्ही माणूस नाही आहात, तुम्ही तर ब्रह्म आहात, आणि मी परीक्षा बघतोय तुम्हाला नाव न देऊन की मी नाही म्हटल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय होते. आणि तुम्ही अजूनही प्रेम, अजिजी, अर्जव सोडायला तयार नाहीये. त्यामुळे मला कळालं की तुम्ही खरंच ब्रह्म आहात. राम म्हणतात का नाही देणार? तर तो म्हणतो की मी तुमचं मर्म जाणलंय, रहस्य जाणलंय, तुमची भानगड मला माहिती आहे. भानगड. केवटाच्या मनात काय आलं माहितीये? तो म्हणतो की प्रभू, आजवर जे कोणी आले ज्यांना गंगा पार करायची होती त्यांनी हुकूम सोडला, त्यांनी आज्ञा दिली, त्यांनी आरेरावीने सांगितलं की नाव इकडे लाव. त्यांनी माझ्यावरती एक प्रकारे सक्ती केली, आणि हेच जणू काही ते मला सांगत होते की तू तर नोकर आहेस, आम्ही मालक आहोत, आम्ही मोठे आहोत, आम्ही महाजन आहोत, आम्ही प्रबुद्ध आहोत. पण ज्या अर्थी तुम्ही विनंती करता त्या अर्थी मला आयुष्यात पहिल्यांदा हा भाव आलाय की मी पण मालक आहे, आणि एका मालकाशी कसं बोलावं हे ज्याला कळतं तोच प्रभू असतो, तोच परमात्मा असतो. राम शांत आहेत, लक्ष्मणाची तडतड होते. जानकी माता कौतुकाने हा सगळा प्रसंग बघते, आणि गुहाला कळे ना की काय आता कसं रिॲक्ट व्हायचं. आणि गुहाने विचारलं की काय वाटेल ते काय बोलतो तू, तुला कसलं रहस्य माहिती आहे, कोणतं मर्म माहिती आहे, काय केलंय माझ्या राजाने असं की ज्यामुळे तू त्यांना नावेत बसून घेत नाही, आणि कोणतं रहस्य तुला माहिती आहे? मग केवट सांगतो की ते रहस्य मी ऐकलंय, ऐकीव बातमी आहे. बाजार गप्प. कोणीतरी बोलताना मी ऐकलंय. काय आहे ते? शरण कमल रज कहू सब काही. श्रीरामा, तुमच्या पायाची धूळ जी आहे ना त्यात गडबड आहे. राम म्हणाले की बरोबर आहे ना, स्मार्ट सिटीत फिरतोय तर धूळ सगळ्या अंगालाच लागेल, पायाला काय लागायचे. केवटाचे शब्द लक्षात घ्या. तर म्हणतोय की चरण कमल रज कहू सब कहई. सगळे लोक बोलतायत,
की श्रीरामांच्या पायाची जी धूळ आहे त्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. काय गडबड आहे? मी असं ऐकलंय रामा, मानुष करणी मुरी कछु अहई. खूप लोक असं म्हणतात की तुझ्या पायाच्या धुळीनी मानवी रूप प्रकट होतं. कथा आपल्याला माहिती आहे अहिल्या उद्धाराची. आणि ते सगळं ऐकल्यानंतर लक्ष्मणाला राग येतोच आहे. आणि लक्ष्मण म्हणतो की तुला कोणी सांगितलं हे की रामाचा पदस्पर्श झाला आणि शिळा उद्धारली? तो म्हणतो की मला माहितीये, मी ऐकलंय आणि मी ज्यांच्याकडून ऐकलंय ते खोटं सांगणार नाहीये. आणि मला अशी भीती वाटते की छुवत शिला भई नारी सुहाई. जर पायाच्या स्पर्शाने दगडाची बाई झाली, दगड तर सगळ्यात कठोर आहे, कठीण आहे. आपण सगळ्यात कठीण आहोत कारण का आपण दगडच आहोत. तो असं म्हणतो की छुवत शिला भई नारी सुहाई, पाहन तेन काठ कठीणाई. तुम्हीच विचार करा, म्हणे दगडातून जर बाई निर्माण झाली तर ही माझी लाकडाची नाव आहे. या नावेला तुमचा पदस्पर्श झाला तर हिची बाई व्हायला किती वेळ लागेल? कारण का दगडापेक्षा लाकूड मऊ असतं. राम म्हणतात की तसं काही नाही आहे रे. तो म्हणतो की नाही नाही, मला खात्री आहे ना की हे असं होणार. दरम्यान लक्ष्मण रामाला खिजवण्यासाठी, गमतीला भावाभावाचं प्रेम आहे, ते म्हणतात की प्रभू तुमच्या भक्तांची तऱ्हा न्यारी आहे. म्हणजे काय झालं? तुम्ही ज्याला जायला सांगताय तो जात नाही आणि ज्याला यायला सांगताय तो येत नाही. ते म्हणाले म्हणजे तुम्ही सुमंताला कालपासून सांगताय की परत अयोध्येला जा, तो जायला तयार नाही, तो तिकडे उभा आहे. आणि ह्याला तुम्ही बोलवताय, हा यायला तयार नाही. भले तुमचे भक्त कसे? राम म्हणाले की त्यांचा दोष नाहीये. म्हणे दोष कोणाचा आहे? अयोध्या आपण सोडत होतो ना तेव्हा अनुज, मी तुला म्हटलं होतं की तू माझ्याबरोबर वनात येऊ नको. तू ऐकलं माझं? मी जानकीलाही सांगितलं की तू येऊ नको, तिने ऐकलं माझं. आता भवानीच अशी झाली म्हणल्यानंतर बाकी गिराईक कशी येणार? अशीच येणार. माझे भक्त असेच असतात आणि त्यांचे कोड पुरवणं हे माझं काम आहे. आणि राम शांत आहेत, हसतायत आणि केवळ सांगतो आहे की माझी ही नाव जर फेज 3 भक्तीतली स्त्री झाली तर माझ्या घरात खाणारं एक तोंड वाढेल आणि उत्पन्नाचं साधन तर जाईल. माझी बायको, माझी मुलं, त्यांचंच पोट कसं बसं भरवतोय मी. आणि माझ्या या उत्पन्नाचं साधन ही नाव आहे, हीच जर गेली तर मी दुसरं काय करू शकतो? श्रीरामा, मी काही शिकलेलो नाही. आणि परमेश्वराचे आभारच मानू की शिकलेलं नव्हता. तो म्हणतो की मला वेद शास्त्र येत नाही, पाठ येत नाही, मी पूजा अर्चा करू शकत नाही, मी पौरोहित्यही करू शकत नाही, त्यामुळे मी दुसऱ्या कोणत्याही मार्गाने उत्पन्न करू शकत नाही. आणि अशा वेळी उत्पन्नाचं हेच साधन गेलं म्हणजे रस्ता रुंदीकरण व्हावं पण माझं दुकान जाईल ना, मी काय करू? राम म्हणतात की अरे असं काही होणार नाही. तो म्हणतो नको, एक सांभाळतोय तर इतकी मुश्किल आहे, हिला दुसरीला घरी घेऊन जाऊ तर माझी पंचायत होईल. तो म्हणतो असं नाही होणार. तो म्हणतो होईल. एक तर ही घरामध्ये येईल म्हणजे हिचं खायची व्यवस्था करावी लागेल, उत्पन्नाचं साधन तर जाईल. मग मी काय करावं असं तुला वाटतं? म्हणून मी तुला माझ्या नावेत बसू देणार नाही. केवढं धाडस आहे बघा, केवढं धैर्य आहे. परमेश्वराचं रहस्य कळालंय. या एका भांडवलावरती केवटासारखा एक अशिक्षित अडाणी श्रीरामांना आपल्या बोटावर नाचवायला लागले. लक्ष्मणाला खूप राग आला. तो म्हणतो की आता तरी मला संधी द्या. राम म्हणतात की थांब, तुला जेव्हा द्यायची आहे संधी तेव्हा देईन. शूर्पणखा येईल ना तेव्हा तुला संधी देईल. आता तुम्ही शांतपणाने बोल. आणि मग केवट श्रीरामांच्याकडे जातात आणि म्हणतात की ही कथा तर खरी, तुमच्या पायाची धूळ आहे, त्यांनी दगडाची बाई झाली, माझी नाव तसं होऊ नये. तर माझी एक विनंती आहे, तुम्हाला खरंच पलीकडे जायचं आहे ना? राम म्हणतात हो जायचं आहे. मी गरजवंत कोण आहे, तुम्ही का मी? राम म्हणतात मी गरजवंत आहे.
मग जर तुम्ही गरजवंत आहे, जौ प्रभू पार अवसी गाच, तुम्हाला पलीकडे जायचं आहे ना, तुम्हाला गरज आहे आणि तुमची गरज पूर्ण करणारा मी आहे. तुम्ही हाक मारून बघा, कोणी येते का? आता गुहाला कळतं की याला सेवा करायची होती म्हणजे काय करायचं होतं, म्हणून सगळे नावाडी गायब. तो म्हणतो की तसंही तुम्हाला जर माझं ऐकायचं नसेल तर एक जागा मी तुम्हाला दाखवतो की जिथे कंबरभरच पाणी आहे, चालत तुम्ही पार करू शकाल. लक्ष्मण म्हणतात की दाखव चल. मग मी काय वेड आहे का म्हणे, आत्ता नाही दाखवणार, रात्री दाखवेल. म्हणून रात्री का दाखवशील? म्हणून मी दिवसा दाखवलं आणि सगळ्याच प्रवाशांना कळालं की इथून नावेशिवाय जाता येतं तर आमच्या सगळ्या जातीचा धंदाच बसेल ना. मी ते सांगणार नाही, ते माझं प्रोफेशनल सिक्रेट आहे. राम म्हणतात की हा पक्का तयार आहे. आणि तो म्हणतो की तुम्हाला जर पलीकडे जायचं असेल, जो प्रभू पार अवश्य गाच है, तुम्हाला पलीकडे यायचं आहे ना, तुमची ती इच्छा आहे ना, तुमची ती गरज आहे ना, मोही पद पदमु पखार न कह. आता पहिल्या स्थितीमधला अहंकार गेलाय, स्वार्थ गेलाय. दुसऱ्या स्थितीमध्ये आपल्या दुःख दैन्याचं वर्णन केलेलं आहे, तेही संपलंय. आणि तिसरी एक परिपक्व अवस्था प्राप्त झाली आहे. तो म्हणतो की तुम्हाला पलीकडे जायचं आहे ना, तर मला तुम्ही एक आज्ञा करा. ते म्हणतात कोणती आज्ञा करू? तो म्हणतो की मला सांगा, तुमच्या ज्या पायाच्या धुळेनी हे सगळं घडतंय ना, तर हे तुमचे पाय मला धुवू द्या. तो पाद्यपूजेची एक इच्छा मनात बाळगून आहे आणि मला तुमची पाद्यपूजा करायची असं म्हणायला तयार नाही. काय अधिकार आहे? सेवा. आणि रामाना म्हणतोय की तुम्ही मला सांगा की धू, माझं पद प्रक्षालन कर, माझे पाय तुला पाहिजे तसे धू, तुझी खात्री होईल तसं कर. आता गंगा किनाऱ्यावर ना बसायला जागा आहे ना कुठे टेकायला जागा आहे, तर राम म्हणतात की तुम्ही करा. आता पाय धू असं राम कसं सांगतील? पुन्हा लक्ष्मणाची चिडचिड. आणि या सगळ्यात जानकीची जी स्थिती आहे, माता जानकीची, ती विलक्षण आहे. ते सगळा सोहळा पाहावा, कौतुक पाहावं, तसं बसते. जगज्जननी आहे. दोन मुलांमधली भांडणं आई जशी बघते ना, असतात दोघांची भांडणं, पण आईसाठी तो एक मोठा मनोज्ञ विषय असतो. आई कौतुकाने तिकडे बघत असते. रागायची वेळ आली तर रागू, प्रेमाने सांगायची वेळ आली तर सांगू, पण आई म्हणून आता मी ही लीला पाहिली पाहिजे. राम शांत उभे, धोई म्हणान नको धो म्हणेन. आता खरं तर त्यांना काय अशक्य होतं? सगळ्या त्रिखंडाला भावपार करण्याची क्षमता ज्यांच्या आशीर्वादात आहे, ते गंगा पार करू शकत नव्हते का? पण त्यांना लीला करायची होती. आणि ती लीला यासाठी करायची होती की माझ्यापर्यंत यायचं असेल ना, तर इतका निरागस सेवाभाव तुमच्या मनामध्ये निर्माण होईल, मग मी तुम्हाला पाहिजे ते ऐकायला तयार. केवट बघतो, काहीच बोलत नाहीये ते. केवटाने परिक्रमा केली आहे श्रीरामांची. आणि लक्षात आलं, ते लक्ष्मणाला म्हणतात बरोबर आहे, रामजी काही बोलत नाही आहेत, त्यांनी जी वल्कल धारण केली आहेत ना, त्याला खिसा नाही आहे. त्यामुळे ह्यांना असं वाटतं की हा जर मनाप्रमाणे करेल आणि पलीकडे घेऊन जाईल तर ह्याला मी काय देऊ शकतो. लक्षात घ्या, ह्यातलं रहस्य. भक्ताची भक्ती अशी असली पाहिजे की परमेश्वराला वाटलं पाहिजे की माझ्याकडे ह्याला देण्यासाठी काहीच नाहीये. परमेश्वराला असं वाटावं की मी काही करू शकत नाहीये, अशी हतबलता. स्वधामी जात असताना श्रीकृष्णाने कोणाची आठवण केली? उद्धवांना काय म्हणाले ते? मला विदुर काकांची आठवण येते. देह सोडताना भक्तांनी भगवंताची आठवण करावी. इथे भगवंत भक्ताची आठवण करतात. आणि भगवंत जे वाक्य बोलतायत ना, ते सर्वोच्च रहस्य अध्यात्मात. भगवंत म्हणतात की उद्धवा, मी सगळ्यांना सगळं दिलं रे, विदुर काकांना काहीच दिलं नाही. त्यांना मी काही देऊ शकलो नाही. ही जी खंत आहे ना, मी माझ्या भक्ताला काही देत नाहीये, इतका मी रिकामा आहे, माझ्याकडे काहीच नाहीये जे त्याला द्यावं. ही स्थिती केवटाने आणली. बघा, विदुरांचा अधिकार ज्यांनी विदुर नीती सांगितली, त्यांची उंची आणि एका नावाड्याची उंची.
आणि फेरी मारली, रामांकडे काही नाही, तर तो म्हणतो की संकोच होत असेल. आणि मग तो समोर उभा राहतो, म्हणतो की प्रभू, बात तर छोटी है, तुम्हाला तोंडाने काही सांगायचं नाही, तुम्हाला काही बोलायचं नाही, नका बोल. बात तो छोटी है, सिर को हिला लीजिए. तू नुसतं असं तुम्ही करा मानेने, हो पाय धो. पाव अपने प्रभूजी धुला लीजिए. कशासाठी हट्ट करतायत का? तुम्हाला तोंडाने हो धू असं म्हणायचं संकोच वाटतोय, जवळ काही नाही आहे ह्याची खंत वाटते ना, तर तुम्ही काय, बात छोटी है, सिर को हिला दीजिए. तुम्ही नुसतं मानेने हो म्हणा, तेवढं मला पुरतंय. भक्ताला संकेत पुरतो. भक्ताला भरभरून दुसरं काही बोलायची द्यायची गरजच नसते, संकेत पुरतो. आणि मग श्रीराम असं म्हणतात की आता हा ऐकणार नाही. बाबा गोस्वामी तुलसीदासांनी केवटाच्या ह्या सगळ्या बोलण्यासाठी एक अति गोड शब्द वापरलाय. केवटाचं हे सगळं अटपट बोलणं ऐकून रामाना हसू येतंय आणि लक्ष्मणाला राग येतोय. लक्ष्मण जीवाचारी आहेत, जीवाचा उद्धार व्हावा हे त्यांनाही वाटतं, पण एक सामान्य नावाडी एका श्रेष्ठ पुरुषाला इतकं हतबल बनवतोय, लक्ष्मणांना ते सहन होत नाहीये. आणि मग शेवटी इतकी सगळी गोष्ट झाल्यानंतर राम असं म्हणतायत की आता तू ऐकणारच नाहीस ना, तर बोलतो मी, मान कशा धारलो. बेगी आनु जल पाय पखारू, जा घेऊन ये पाणी आणि पाय पखारू, माझे पाय धू, माझ्या पायाचं प्रक्षालन कर. हो विलंब उतरही, पलीकडे जायला विलंब होतो आहे. होई विलंब, आता विलंब नको आहे, कारण का जेवढा विलंब होईल तितका आपण एकमेकात अडकून पडू. आणि जा तू पलीकडे, पाणी आण, माझे पाय धू. तेव्हाही लक्ष्मणाला राग येतो आणि हा ऐकत नाही. म्हटल्यानंतर लक्ष्मण म्हणतात की आता मी ह्याला बाणाने मारतो. ही चरम अवस्था आहे भक्तीची. केवळ म्हणतो की भैया मारतो. लक्ष्मण थबकतो, पहिल्यांदा कोणीतरी असं म्हणतंय मार मला. तो म्हणतो डर नहीं लगता मौत से, डर नहीं लगता, भक्त कभी डरते नाही. लक्ष्मण म्हणतो पण मी खरंच मारेन. म्हणतो मार ना, त्यात माझ्या इतका भाग्यवान कोण असणार आहे. तो म्हणतो मरण्यात कसलं आलंय भाग्य. केवळ सांगतो की तुम्हाला नाही कळायचं ते. मरताना परमेश्वराचं स्मरण व्हावं असं शास्त्र सांगतं. इथे तुम्ही मला बाण माराल आणि मी मरायला गेल तेव्हा तर साक्षात परमेश्वर समोर उभा असेल. मरम मै जानू, याच्या इतकं माझ्यासाठी भाग्य कुठलं असेल. 2 गंगा मुखामध्ये जावी मरताना अशी इच्छा असते. इथे तर बाण लागल्यावर मी तडपडत गंगेतच जाईन आणि आकंठ गंगेचं प्राशन करेन. माझ्या मुक्तीचे सगळे मार्ग मोकळे होतील ना, यापेक्षा भाग्य कुठलं. लक्ष्मण म्हणतो की हे भक्त अडमुठीत आहे, ह्याला मृत्यूचं भय नाही. आणि भक्ताला खरंच मृत्यूचं भय नसतं. तो म्हणतो की तू समोर आहेस, मला कशाचंच भय नाही, मार. राम म्हणतात लक्ष्मणा थांब, होत विलंब उतरही पारू, पलीकडे जायला वेळ होतोय बाळा, तू घेऊन ये. आणि केवळ एक कठोता आणतो, एक छोटं भांड, मोठं नाही. धावत जाऊन झोपडीतून ते भांड घेऊन येतो. चांदी सोन्याच्या भांड्यांची गरज नाही परमेश्वराच्या पूजेसाठी. पत्राणी, पुष्पाणी, फलानी काही चालेल, 2 थेंब पाणी चालेल. आणि ते सुद्धा पत्रम, पुष्पम, फलम, तोयम, एक वचन आहे सगळं, अनेक वचन नाही. पत्राणी म्हणजे लक्ष बिल बदल नाही, एक पुरेल मला, एकच, एक वचन. आणि मग केवळ गेलेला आहे, गंगेतून पाणी आणलंय. रामानं म्हणतो की पाय द्या. तुम्ही डोळ्यासमोर चित्र आणा. आपल्याला काय मालिका बघून आहे ना, हळूवार क्षण जगण्याची आपली सवयच गेली. राम आता एक पाय पुढे करताय, केवळ पाय धुवायला सुरुवात करतोय, हळूहळू, अगदी हळू.
तामणातल्या देवावर बदा पाणी ओततो तसं नाही, हळू अर्पण, अगदी हळू. एकदा लक्ष्मणाकडे बघतोय, एकदा जानकी मातेकडे बघतोय आणि हसतोय. आता केवटाचं मर्म रामांच्या लक्षात आलं. लक्ष्मणाला कळत नाही की पागल आहे, पाय धुतो ना आमच्याकडे बघून हसतो, आमची चेष्टा करतो. रामाला कळालंय काय आहे ते. जनकपुरीला जेव्हा विश्वामित्रांबरोबर राम आणि लक्ष्मण गेले आणि स्वयंवरात जायचं नक्की झालं, शिवधनुष्य उचलायचं आहे, तर रात्री गुरूंची सेवा केली. मग श्रीराम झोपायला आले, लक्ष्मण त्यांचे पाय दाबून देत आहेत, सेवा. आणि पाय दाबता दाबता श्रीरामांच्या लक्षात आलं की लक्ष्मणाचं आज जरा सेवेत लक्ष नाही आहे, काहीतरी अस्वस्थ आहे. ते म्हणतात की बाळा काय झालं, तुझं लक्ष नाही का, कंटाळलायस का, तू झोप. तो म्हणतो की नाही भैया, तुम्ही झोपल्याशिवाय मी झोपणार नाही, मी तुमचे पाय दाबून देईन. राम म्हणतात काय झालं सांग, तुझ्या मनातलं न कळणे इतके आपण दुरावलेले आहोत का? तू तर बहिष्यर प्राण आहेस माझा, काय झालं सांग. म्हणतो की दादा, उद्या स्वयंवरात सहभागी व्हाल, तुम्ही तर शिवधनुष्याची अट पूर्ण कराल, मग तुमचं लग्न होईल. राम उठून हसतात, त्याला जवळ घेतात. मला बाळा वेडा आहे का तू, माझं लग्न होईल तर तुझंही होईल, भरताचंही होईल, शत्रुघ्नाचंही होईल, मी एकटा लग्न नाही करणार, आपल्या चौघांचं एकत्र लग्न होईल. तुझं लग्न होणार नाही म्हणून तुला काळजी वाटते का? लक्ष्मण म्हणाला की नाही दादा, मला त्याची नाही काळजी वाटत. मग म्हणे तुला कशाची काळजी वाटते? तो म्हणतो की आज मी तुमचे हे 2 पाय दाबतो आहे, तुमची सेवा करतो आहे, उद्या वहिनी आल्यानंतर तुमची चरण सेवा करण्याचा अधिकार तर वहिनीचा असेल, मी सेवेपासून वंचित होईल ना. मग राम शब्द देत आहेत की असं नाही होणार, एका पायाची सेवा तू कर, एका पायाची वहिनी करेल. आणि मग लक्ष्मणाला छान वाटतंय. त्या लक्ष्मणाकडे बघत केवट हसतो आहे आणि म्हणतोय की तुला तर एका पायाची सेवा करायची, मला 2 पायांची सेवा करायला मिळणार, कोण मोठा आहे, मी का तू? जानकीला एकच पाय उपलब्ध आहे, वामांकारूढ आहे, तिला तेवढेच हक्क आहे, दोन्ही नाही. आणि मग केवटाचं हे सगळं चाललंय. एक पाय धुतला, रामाने तो काढला, खाली ठेवला. तो म्हणाला की अरे कसे प्रभू तुम्ही हा पाय खाली ठेवला, त्याला माती लागली, आता ते परत धुवावं लागेल मला, द्या बरं, आता खाली ठेवू नका. एका पायावर उभं केलं देवाला, पुन्हा धुतला. म्हणे आता दुसरा पाय, म्हणे मी दुसरा पाय उचलेन तर का अधांतरी राहू शकतो का? मी अधांतरी राहू शकत नाही, मला आधारच नाही. केवट काय बोलतो माहितीये, प्रभू ऐसा क्यों कहते हो, मेरे सिर पे हात रखो ना. बघा, मेरे सिर पे हात रखो, भक्ताचा आधार. आणि शेवटी आशीर्वादासाठी डोक्यावर हात ठेवा म्हणून रामाने त्याच्या डोक्यावर हात ठेवले. कोणाला अधिकार नाही रामायणात, फक्त केवटाला. त्या डोक्यावर पाय ठेवत, दोन्ही पाय पुसतात. आणि इकडे सावकाश सगळं चाललंय. दोन्ही पाय प्रक्षालन केल्यानंतर लक्षात असं येतं की त्या भांड्यातली गंगा थोडीशी वेगळ्या पद्धतीने उसळते. आणि नुसती ती गंगा उसळते असं नाही, तर प्रत्यक्ष वाहणारी गंगा सुद्धा एकदम गदगद होऊन गेली, भाव विवश झालेली आहे. आणि त्या नावाड्याकडे बघून मनातल्या मनामध्ये म्हणते की अरे केवट, केवढा थोर आहेस तू माहितीये, मी सगळ्या जगाला पावित्र्य देणारी गंगा आहे. मी तिकडे देवलोकामध्ये होते तर ब्रह्मदेवाने मला कमंडलूत घालून ठेवलं. मी तर नारायणाच्या पायापासून निघाले, पण मला कमंडलूत डांबून ठेवलं. भगवान शंकरांनी आपल्या डोक्यावर घेतलं, पण तू एक आहेस भला माणूस की ज्याने मला परत माझ्या नारायणाच्या पायावर अर्पण केलं. मी धन्य आहे, आजपासून तुला पुण्यपुंज म्हणून लोक ओळखते. पुण्यपुंज. गंगा गदगद होऊन गेली आणि गंगेने आशीर्वाद दिला की तुझ्यामुळे मला हे भाग्य आहे. जी जगत पावनी आहे, सगळ्या जगाला पवित्र करते,
ती गंगा म्हणते की केवळ तुझं भाग्य सगळ्यात मोठं आहे, तो पुण्य घ्यायचं, तुझं सगळ्यात पुण्य. दोन्ही पाय धुतोयस, आता पाय तर धुवून झाले, धुतलेले पाय कुठे ठेवायचे? आपलं अंगवस्त्र काढलं केवटाने खाली ठेवलं, म्हणे प्रभू आता ह्याच्यावर पाय ठेवा. ठेवले, हळुवारपणाने पुसले. आणि आता तर झालं ना, आता जायचं ना. म्हणजे आता जायचं, पण हे पाद्यपूजा केलेलं तीर्थ आहे ते काय करू? म्हणून काय करायचं असतं, तोपर्यंत आपल्याकडे गुरुचं देवाचं पाद्यपूजा झाल्यानंतर तीर्थ आहे ना, त्याचं प्रोक्षण करायची पद्धत होती. केवट हा पहिला महापुरुष आहे ज्यांनी परमात्म्याचं सद्गुरूचं पाद्यपूजन केल्यानंतर ते तीर्थ प्राशन करायचं असतं ही प्रथा सुरू केली, आणि त्यांनी ते सगळं पाणी प्यायलं. आता लक्ष्मण म्हणाले की झालं ना तुझ्या मनासारखं, आता तरी चल. तो म्हणाला माझ्या मनासारखं झालं, पण हे तीर्थप्राशन करून माझ्या एकट्याचा उद्धार झाला ना, माझ्या कुटुंबियांनी काय चूक केली? तर त्यांना तीर्थ नको, मी परत थोडं पाणी आणतो, परत पाय धुतो, माझ्या कुटुंबियांना ते तीर्थ द्या. राम म्हणतात की ठीक आहे, कुटुंबियांना तीर्थ देतो. भक्तीची ही अल्टिमेट स्टेज आहे, अल्टिमेट. मला एकट्याला नाही, वसुधैव कुटुंब, सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे. मग कुटुंबातल्या सगळ्यांना बोलवलं, म्हणे की आधी परिक्रमा करा. सगळ्यांनी परिक्रमा केली, म्हणे तीर्थप्राशन करा. म्हणे तीर्थप्राशन झालं, आता तो म्हणाला माझ्या वस्तीवरच्या लोकांचं काय गुन्हा आहे, त्यांना नको. मग रामायणाला परत धुशील का तू पाय? तो म्हणाला हो, आता सगळ्यांना पुरेल इतकं नको का? मग परत धुतले. सगळं झाल्यानंतर तो म्हणाला की आता तरी केवटा उठ आणि हे भास्कर आता पदप्रक्षाला चल, आम्हाला उशीर होतोय. तर म्हणे की भैया लक्ष्मण थोडं थांबा ना, जे इतके ताटकळत आहेत त्यांचा उद्धार नको व्हायला? तर म्हणाले कोणीच तर दिसत नाही. तर म्हणे तुम्हाला नाही दिसणार, पण माझ्या प्रभूला दिसेल. राम पुन्हा हसतात आणि रामांचं हसणं ही साक्षात माया आहे. राम म्हणतात की ठीक आहे. लक्ष्मण म्हणतो काय ठीक आहे, कोण दिसतंय? कोणी नाही, याचे कुटुंबीय झाले, वाडी वस्तीवरची लोक झाली, आता कोण आहे? केवळ सांगतो की भैया या सगळ्या दिसणाऱ्या लोकांचा उद्धार झाला, पण जे माझे पितर स्वर्गवासी आहेत त्यांचा उद्धार व्हायचा असेल तर ह्या तीर्थाचं मला त्यांच्यासाठी तर्पण करायला नको? मी त्यांच्या नावाने, एकेकाच्या नावाने तर्पण करतो, म्हणजे त्यांचाही मोक्ष होईल, त्यांनाही उद्धाराचं पुण्य मिळेल. आणि रामाने ते पण कौतुक करून घेतलंय. आणि मग श्रीरामानं सांगितलं की आता तुम्हाला नावेमध्ये घेतो. उचलून रामांना पुन्हा माती लागेल तर पुन्हा धुवावं लागेल, नावेमध्ये बसवलंय, निघाले. केवटाचा भाव आहे ना, संतांनी जसं म्हटलं ना, बात छोटी है सिर को हिला दीजिए, पाव आपने प्रभूजी धुला लीजिए. तसं जेव्हा नावेमध्ये बसले हे सगळं व्हिज्युअलाइज करा. केवट नाव ओलवतोय, समोर जानकी माता, राम, लक्ष्मण, गुह बसले आणि नदीचा प्रवाह चालू आहे आपल्या आपल्या पद्धतीनं. केवट त्या नदीला काय म्हणतो माहित आहे का? मेरे राघवजी उतरंगे पार, माझे राघव पलीकडे जातील. मेरे राघवजी उतरंगे पार, गंगा मैया धीरे बहो. थोडा हळूहळू चल, तू भरभर घेऊन जाशील तर मला हे दृश्य कसं दिसेल, मला हे रूप कसं पाहता येईल. हळूहळू व्हा, काही घाई नाही आपल्याला. दुपारपर्यंत पोहोचवल्याने त्यांना कुठं माहिती किती वेळ लागतात. आपण सावकाश जाऊ. गंगेला तो प्रार्थना करतोय. स्वतः तीर्थ घेतलं, परिवाराला दिलं, वाडी वस्तीवरच्या लोकांना दिला, पितरांना दिला. प्रसाद आपल्या हातावर येतो ना, तेव्हा चटकन पॉलिथिन मध्ये घालून खिशात नाही ठेवायचा. सभोवार असतील त्या सगळ्यांना द्यायचं. त्यामध्ये स्वतः खाण्यापेक्षा डबल पुण्य मिळतं. आपण असं करत नाही. आपण तर प्रसाद लगेच पुरजून नाही, घरी नेतो. केवट सांगतात आपल्याला की भैया भक्ति ऐसी होती है ना कि जो अपना ख्याल नहीं करती, केवल आपनों का भी नहीं करते, सबका करते. आणि सगळ्याच्या कल्याणाचा हा पाठ
चाललाय. आता पहिली स्थिती काय होती? मी नाही तुम्हाला पलीकडे नेणार, येणारच नाही मी, तुम्ही बोलवा. दुसरी स्थिती काय होती? माझ्या उत्पन्नाचं साधन जाईल, भौतिक आकांक्षा, म्हणून मी तुम्हाला पलीकडे नाही घेणार, कारण का नाव माझी बाई होऊन जाईल. तिसरी अवस्था की प्रभूचं मला पदप्रक्षालन करायचं आहे, तर मी जरा आडमोठेपणा केला, हट्ट केला पाहिजे. आईपाशी हट्ट नाही करणार तर कोणापाशी करणार? आणि मग मी हट्ट करून श्रीरामांचे पाय धुईल. आणि मग आता पुढच्या अवस्थेमध्ये तो गेलाय, गंगा मैया धीरे बहो, होले होले बहो, हळूहळू चल, कारण का मला हे रूप बघू दे. निरंतर या रूपाचं दर्शन घडावं यासाठी ते योगी तपस्वी इतका प्रयत्न करतात. मला हे माझ्या परिश्रमाने मिळतं आहे, तर थोडी आज हळू चल, थोडी हळू चल. सासरी निघालेल्या मुलीला बिदा करताना आईला असंच वाटतं ना की आपण इतक्या मोठ्या रस्ते असलेल्या कॉलनीत उगाचच घर घेतलं. थोडी तंग गली असती तर गाडी बाहेर पडेपर्यंत वेळ लागला असता, तर तेवढंच तिनं पाहता. जुन्या काळातली गोष्ट सांगतोय, हल्ली असं वाटत नाही, आयांनाही वाटत नाही, पोरींनाही वाटत. निघाले ते, गंगा पार केली, आणि आता भक्त बदललाय. आतापर्यंत हट्ट करणारा, आतापर्यंत युक्तिवाद करणारा, आतापर्यंत मोक्ष मुक्तीचा विचार करून तीर्थप्राशनासाठी जिद्द करणारा, आता केवटाने नाव पलीकडे गेली, सगळे उतरले आणि एकदम दंडवत घातला रामाला. राम उठवेच ना. काल जसं पाहिलं भरताला उठवलं, राम असं सहजासहजी उठवत नाही. जर कोणी आडवा झालाच तर उठवत नाहीत ते, मग उठवलं तर उठवतातच. ते म्हणाले की कसं उठ म्हणू मी याला? बघा, याला उठ म्हटलं तर लक्ष्मण म्हणाले की उठ म्हणा, किती वेळ हा असं पडून राहणार? ते म्हणाले की अरे, याला उठ म्हटलं तर माझ्या मनामध्ये एक अपराध भाव असा आहे, मला संकोच वाटतो. बाबा गोस्वामी तुलसीदास म्हणतात, प्रभू ही सकुच येई नाही कछु दीना. अनुज, मी ह्याला उठवेन ना तर ह्याला काय देऊ मी? माझ्याकडे तर काहीच नाही. त्याने गंगा पार करवली आपल्याला, आणि ज्याने आपल्याला परिश्रमाने पलीकडे केलं त्याचं पारिश्रमिक नको द्यायला, त्याला त्याचं मोलमजुरी नको द्यायला. गोस्वामी तुलसीदास खूप संवेदनशील असल्यामुळे त्यांनी मजुरी हा शब्द श्रीरामांच्या मनात सुद्धा उच्चारू दिला नाही. उतराई, उतराई, याची उतराई म्हणजे मी ह्याचं परतफेड कशी करू? आणि संकोचून गेलेत ते, आणि म्हणून ते उठवतच नाहीये. इथे एक विलक्षण प्रसंग घडतोय की जेव्हा श्रीराम स्तब्ध उभे आहेत, लक्ष्मणाच्याही लक्षात आलं की आज दादाच्या मनात काहीतरी वेगळं चाललंय. जानकी मातेने पाहिला, नाथ काही बोलत नाहीये, पण काय असेल यांच्या मनात? बाबा गोस्वामी तुलसीदास म्हणतात, पिय हिय की सिय जान निहारी. आपल्या प्रिय व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललंय खळबळ, हे सीतामाईनी त्याच्या अस्तित्वातून निर्माण होणाऱ्या स्पंदनांवरून ओळखलं. एक शब्द, एक अक्षर बोलले नाहीत श्रीराम, पण गोस्वामीजी कसा शब्द वापरतात बघा, पिय हिय की सिय. सीतामाईनी प्रिय हिय म्हणजे प्रिय माणसाच्या, प्रिय व्यक्तीच्या, आपल्या प्रियाच्या हृदयात काय चाललंय हे ओळखलं, आणि काय केलं माहितीये? आपल्या हातातली अंगठी काढली आणि श्रीरामांच्या हातात दिली. ती म्हणाली, तुम्हाला हाच प्रश्न पडलाय ना, ह्याला उतराई काय द्यायची? ही अंगठी द्या. रामांचा संकोच आहे. ते म्हणाले की तुझ्या हातातली अंगठी काढून मी त्याला देणं योग्य ठरेल का? ती म्हणाली, माझा हात? नाथ, माझ्या पित्याने जेव्हा हा हात तुमच्या हातात दिला ना, तेव्हापासून हा हात तुमचाच झालाय. माझा कुठे उरलाय? भक्ती, सेवा, प्रेम, समर्पण. एकदा प्रभूला मी सगळं दिल्यानंतर माझं काय उरतं?
आणि मग श्रीरामांच्या हातामध्ये अंगठी दिली आणि श्रीरामांनी ती त्या केवटाला विनंती केली, आग्रह केला, हट्टच केला म्हणा की ही तू घे. पहिल्या अवस्थेत खाण्याचा प्रश्न पडलाय केवटाला, दुसऱ्या अवस्थेमध्ये सेवेची उत्कटता आहे आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये अशी अवस्था झाली की रत्नजडित अंगठी स्वतः प्रभू आपल्याला देत आहेत. आणि केवट काय म्हणतोय माहिती, हीच माझी परीक्षा पाहिली, एवढंच, इतकंच. रामाना वाटतं की बहुतेक एका अंगठीने समाधान नाही झालं. लक्ष्मणाने पुन्हा असं केलं की हे थोडक्यात आटपणारं नाही. सोलापूर स्टँड बाहेर त्या रिक्षावाल्यासारखं आधीच ठरवून घ्यायला पाहिजे. थांब, त्याला काय पाहिजे मला कळत आहे, पण तू थोडं थांबशील, धीर धरशील की नाही. तो म्हणाला की अहो आता अंगठी नको म्हणतोय, आता ह्याला काय पाहिजे. केवटाला कळतं की ह्या दोघांचं काय बोलणं चाललंय. केवट उठून अतिशय करुणेने म्हणतो की बंधू लक्ष्मण, मला काही नको आहे, काहीही नको आहे. आमच्या दोघांची जात एक आहे आणि आम्ही एका जातीच्या माणसाकडून उतराई घेत नाही. लक्ष्मण म्हणतो की तुझी आणि माझ्या भावाची जात एक कशी काय. तो म्हणतो की मी नावाडी आहे, मी या तीरावरून त्या तीरावर लोकांना पोचवतो आणि हेही नावाडी आहे, भवसागराच्या या तीरावरून त्या तीरावर जीवाला घेऊन जाणारे हे नावाडी आहे. त्यामुळं आमच्या दोघांची जात एक आहे. कुठल्या अवस्थेला गेलाय बघा भक्त. कुठून सुरू झाली, पोटाला काय खाऊ मी, ही बाई झाली तर इथून आज म्हणतो की मला काहीच नको आहे. राम म्हणतात की अरे तू इतके कष्ट केले, घे. आणि हळूच लक्ष्मणाला सांगतात, पाय धुतल्याबद्दल काही मागत नाहीये, हे नशीब समज, जर हा जे देतोय ते घेतोय तर घेऊ. तो म्हणतो की नाही. हात जोडले, डोळ्यातून पाणी आलं केवटाच्या आणि म्हणे की प्रभू नाथ, आज माझ्या जीवनामधला हा आजचा दिवस आहे ना नाथ, तुम्ही कल्पना करू शकणार नाही. नाथ आज मैं काह न पावा, आज मला काय मिळालं नाहीये, तुम्ही काय देताय, ही मुद्रिका, ही अंगठी, ही रत्नजडित अंगठी, मला ह्याचं काही अप्रूप नाहीये. पायो जी मैंने राम रतन धन पायो, मला ह्याची काय गरज आहे. प्रभू आज मैं काह न पावा, मिटे दोष दुख दारिद दावा. आज माझं सगळं दुःख, सगळे दोष, सगळं दारिद्र्य, सगळा जीवनामध्ये असणाऱ्या दारिद्र्याचा दाह आज संपून गेलाय, कारण का तुमच्या पायाचं तीर्थ मी प्यालोय. आता मला जगात मागावं असं काही शिल्लक राहिलेलं नाही, काही मिळवावं असं शिल्लक. राम म्हणतायत की तरी तू घे, तुझा प्रपंच आहे म्हणत होतास ना. म्हणाला की माझ्या प्रपंचाची काळजी करू नका, मी कष्ट करेन, दिवसभर मी यात्रिकांना इकडे तिकडे घेऊन जाईन, पण मला तुमच्याकडून काही नको आहे. अब कछु नाथ न चाही अमोरे, हे नाथ अब आता मला काहीही नको आहे. दिस इज अल्टिमेट स्टेट ऑफ डिव्होशन. मला काही नको आहे, ना लगे मुक्ती धन संपदा, मला काहीच नको आहे, मला काहीही नको आहे. इथपर्यंतचा प्रवास माझी उपजीविका कशी चालेल या शंकेपासून सुरू झाली आहे, लक्षात घ्या. त्यामुळे ही अनफोल्डमेंट आहे पर्सनॅलिटीची. असं उलगडणं आहे, असं विकसित होणं आहे आणि असं विकसित होणं हीच मुक्तीची अवस्था आहे. जोपर्यंत मला काहीतरी हवं आहे ना, तोपर्यंत मी मुक्त नाही. मी खूप ध्यान करत असेल, जप करत असेल, यात्रा करत असेल, प्रवचन करत असेल, पण मला काहीतरी हवं आहे. आणि जोपर्यंत काहीतरी हवं आहे तोपर्यंत मुक्ती नाही. संत काय म्हणतात, ऐसे पागल दास विरला होते. असे पागल दास, आणि ते म्हणतात ये मत सोचो की मैं उसको पागल कह रहा हूं. अशा सेवकांना मी वेड म्हणत नाहीये. पागल का मतलब जानते हो, कि पागल तो पागल होता है, पागल का भी कुछ मतलब होता है क्या. तो ते म्हणाले की हाँ, जिसने प्रभु को पा लिया और प्रभु में गल गया वो पागल होता है, वो पागल.
अब मोह कछु नाथ न चाहिए मोरे, दीन दयाल अनुग्रह तोरे. एकदा तुमची कृपा, एकदा तुमचं प्रेम. सीताराम चरण रती मोरे, अनुदिन बढवू अनुग्रह तोरे. प्रार्थना आहे. जेही विधिनाथ होई हित मोरा, करहु सो बेगी दास मैं तोरा. मला दुसरं काही नकोय आता. कुणाला कुणाला काय पाहिजे असतं, अशा पद्धतीनं मला काहीच नको आहे. राम म्हणतात की असं कसं चालेल ना, ही रीत आहे, ही पद्धत आहे. तू केलंस तर तुला द्यायला पाहिजे ना. तो म्हणतो की मी घेईन ना, मी घेण्याचा अधिकार सोडत नाहीये. ही ज्ञानोत्तर भक्तीची अवस्था समजा एका अर्थाने. पण राम म्हणाले घेशील म्हणतोस तर कधी घेशील, कसं घेशील. तो म्हणतो का 14 वर्षांनंतर परत अयोध्येला जाल ना. बघा 14 वर्षांनंतर परत अयोध्येला जाल तर याच रस्त्याने जाल, आणि याच रस्त्याने जाल तर फिरती बार मोही जो देबा. तुम्ही परत जाताना तुम्ही मला जे द्याल ना, सद्भाव नाही, हॅपी जर्नी म्हटलं नाही, बोन वॉयज म्हटलं नाही, खिडकीतून हात काढू नका म्हटलं नाही, काही नाही. पण एक विश्वास देत आहे. एक श्रमिक, एक कष्टकरी, एक गरीब, एक अनपढ, एक पागल परमात्म्याला हा विश्वास देतोय की आय एम शुअर दॅट यू विल कम बॅक. तू परत येशील सुखरूप. कितीही संकट रस्त्यात येऊ दे, तुझ्यावर काही परिणाम होणार नाही, तू परत येशील. फिरती बार मोही जो देबा. आणि तुम्ही परत येऊन जेव्हा मला जे काही द्याल, सो प्रसाद मैं सिर धरू देबा. तुम्ही जे मला द्याल ना, ते प्रसाद म्हणून मी माझ्या मस्तकी लावेल आणि मी धन्य होऊन जाईल. सेवा अशी आहे. मैत्रिणी जसं निषादराज गुहाने रामाला आपलं केलं, सेवेने एका केवटाने श्रीरामांना वचनबद्ध केलं की हो मी परत येईन आणि येतेवेळी मी तुला भेटेन, मी तुझ्याशी वार्तालाप करेन आणि तुला जे पाहिजे ते देईन. केवढा आत्मविश्वास आहे. आणि जे तुम्ही द्याल ना, बघा जे यथा लाभ संतुष्ट, तुम्ही मला जे द्याल ना ते उतराई म्हणून मी नाही घेणार, तुम्ही दिलेली मदत म्हणून नाही घेणार. मी काय करेन, सो प्रसाद मैं सिर ले. तो प्रसाद समजून घे. आणि इथे अध्यात्मातलं एक अद्भुत रहस्य केवट सांगतो आहे की परमेश्वर आपल्याला आयुष्यात जे देतो ना, ते आपल्या प्रारब्धाचे भोग म्हणून नाही स्वीकारायचे. ते प्रारब्धाचे भोग म्हणून स्वीकारला ना तर कडू औषध पिताना जशी मनस्थिती असते तशी आपली मनस्थिती राहील. कळतंय की हितकारी आहे पण कडू आहे. पण मी असा नाईलाज म्हणून प्रारब्धासारखं ते स्वीकारत नाही. परमेश्वराने मला सुख दिलं का, प्रसाद आहे. दुःख दिलं का, प्रसाद आहे. प्रभूंनी मिलन घडवलं का, प्रसाद आहे. विरह घडवला का, प्रसाद आहे. सन्मानित केलं का, प्रसाद आहे. अपमानित केलं का, प्रसाद आहे. आणि असा प्रसाद भाव जीवनातल्या प्रत्येक क्षणाविषयी ज्याला वाटतो तो प्रासादिक होतो, तो प्रासादिक होतो. आणि अशी प्रासादिकता कठीण मार्गाने मिळवण्यापेक्षा सेवेच्या मार्गाने मिळवली पाहिजे. आणि म्हणून भगवंत म्हणतात की नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये न च. मी तिथे नाहीये जिथे माझे भक्त गातात ना तिथे. आणि जेव्हा वनवासामध्ये वाल्मिकींची भेट झाली तेव्हा श्रीरामाने विचारलं की हे महर्षी, आता आम्हाला 14 वर्ष राहायचं आहे, तर आम्ही कुठे राहू. बघा हे साखळ्या अशा जोडायच्या, हे बिंदू असे जोडायचे, एक चित्र तयार होत. वाल्मिकी म्हणाले की कुठे राहाल, चराचर व्याप्त आहात तुम्ही, पण तुम्हाला जर राहायचंच असेल तर मी एक जागा देतो. नाहम वसामी वैकुंठे. योगींच्या हृदयात पण नाही. वाल्मिकींनी सांगितलेली जागा आहे जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुभग सरी नाना, भरही निरंतर होई न पुरे, तिनके हिय तुम कर गृह. रामा,
तुला राहायची सुरक्षित जागा सांगू? ज्यांचे श्रवण, ज्यांचे कान समुद्रासारखे आहे, विशाल आहे, अथांग आहे, आणि तुझ्या सगळ्या कथा नद्यांसारख्या आहेत. सरी नाना, सुलभ सरी नाना. अनेक नद्या जशा समुद्रामध्ये येऊन भरतात, समुद्र कधी पुरेपुरे म्हणतो का? समुद्र पुरेपुरे म्हणत नाही. तुझ्या सगळ्या कथा जणू काही नद्या आहेत, आणि ज्या भक्तांच्या श्रवणेंद्रियामध्ये जे समुद्र झाले, जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुभग सरी नाना, भरही निरंतर होई न पुरे. इतक्या नद्या ते पाणी आणून टाकतात, पण समुद्र कधी पुरेपुरे म्हणत नाही. तसं भक्त तुझ्या कथा ऐकताना, कथा गाताना, तुझं भजन करताना आता पुरे कंटाळा आला असं म्हणत नाही. तिनकी ही तुम कर गृह रोरे, त्याच्या हृदयात तू निवास कर. त्यामुळं कुठेही त्याला न शोधता आपल्या हृदयात त्याला शोधलं पाहिजे, आणि तो हृदयात येऊन बसलेलाच आहे. त्याची आपल्याला अनुभूती येण्यासाठी एक मार्ग मैत्रीचा आहे, एक मार्ग सेवेचा आहे. मैत्रीचा मार्ग निषादाने दाखवला, गुहाने दाखवला, सेवेचा मार्ग केवटाने दाखवला. तर अविचल निष्ठा आणि अशंक प्रतीक्षा याचा मार्ग माता शबरीने दाखवला. ती शबरीची सगळी साधना उद्या आपण पाहणार आहोत. तूर्त ही सगळी कथा जगातल्या सर्व कष्टकऱ्यांना, सर्व श्रमिकांना, सर्व प्रामाणिकपणे जीवन जगून प्रसाद भावाने जगणाऱ्या सगळ्यांना अर्पण करून आपण वाणीला विराम देऊया. हरिओम.